पासून आपण हे भगवान शिवाचं चरित्र श्रवण करत आहोत। चतुर्थ दिवसामध्ये चतुर्थ सत्रामध्ये आपली कथा आज प्रवेश करते। बघा, बघता बघता आपल्या कथेला आता 4 दिवस होत आहे। आज चौथा दिवस संपला की राहिले फक्त 3 दिवस झालं। शेवटच्या दिवशी तर कथा विराम होते। 7व्या दिवशी त्या योगाने कथा थोडीच असते। शेवटच्या दिवशी राहिले समजायचे फक्त आपले आता 2च दिवस। शास्त आपले 4 दिवस कसे निघून गेले कथेचे कळालं का आपल्याला? कारण भक्तीचे दिवस, आनंदाचे दिवस, आनंदाचा क्षण कसा निघून जातो हे कळत नाही। सुखाचे दिवस पुरत नाही आणि दुःखाचे दिवस हे भक्तीचे दिवस आहेत। आणि आज विशेष सोमवार दिवस आहे। या सोमवाराच्या पवित्र पर्व काळामध्ये आपल्याला सोमवाराची ही भगवान शिवाची कथा श्रवण करायला मिळते आहे। परमभाग्य आहे। कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केली। भगवान शिवाच्या उपासनेमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व त्या ठिकाणी आपण काल पाहिलं। एका वस्तूचं महात्म्य सुतजी महाराज वर्णन करून सांगू लागले। नैमिष्याच्या भूमीमध्ये भगवान सुतजी बसलेले आहेत आणि 88,000 ऋषींना ही शिव महापुराणाची कथा वर्णन करून सांगू लागले। मंदाकिनीचा पावन किनारा आहे। ज्यावेळेस सुतजी महाराज ही कथा सांगू लागले, अनेक संत महंत देवी देवता ही कथा ऐकण्याकरता त्या ठिकाणी सुतांसमोर विराजमान झाले। अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारं भगवान शिवाचं ही चरित्र, अमृतापेक्षाही गोड असणारं, ज्याची तुलना कशानंच होऊ शकत नाही, इतकं गोड चरित्र सुतजी महाराज शौनकादी 88,000 ऋषींना वर्णन करून सांगू लागले। महाराज, भगवान शिवाचं हे चरित्र जीवाचं कल्याण करणारं आहे। मुळात भगवान शिव हे कल्याणकारी देवता आहेत। काल आपण शिवलिंगाचं प्रकटीकरण पाहिलं, शिवपूजनाचा महिमा पाहला, शिवपूजनानं काय फलप्राप्ती होते आपण सर्वांनी पाहिलं। म्हणून प्रत्येकानं दररोज सर्व कामं बाजूला ठेवावी। पहिलं स्नान झालं की भगवान शिवाचं पूजन करण्याकरता शिवालयामध्ये जावं। अल्पसा थोडासा वेळ आपल्या धावपळीच्या जीवनामधून काढावा आणि दररोज प्रातःकाळी भगवान शिवाला जल अर्पण करण्याकरता, भगवान शिवाचं पूजन दर्शन करण्याकरता दिवसातून 1 वेळेस भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जावं। पण आपल्याला वेळ नाही। प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी आपण वेळेचं कारण सांगतो। ज्यावेळेस ते येतात ना म्हशीवर बसून, ते चप्पल पण घालू देत नाहीत, मग त्यांच्याकडून काय वेळ मागायचा? बऱ्याच जणाला लिंक लागली नाही, पण जे नेहमीचे माझे श्रोते ऐकणार आहेत आमचे गेवरेचे, बघा बरोबर त्यांना बरोबर ताबडतोब करंट लागतो। म्हशीवर बसून आलेल्या पुढं काही वशिला चालतो का? पण तिथं एका मावशीनं शिल्लक डोकं लावलं, तिला यम घ्यायला आला। मावशी, आज तुमचा नंबर आहे बरं का? ती म्हणली, यामा येते पण लय ऊन आहे रे म्हणे, उन्हाळ्याचे दिवस होते, लय ऊन आहे म्हणे, मग थोडा उशिरा जाऊ, ऊन उतरू दे म्हणे, जरा ऊन कमी हो दे, तोपर्यंत घरी चल, उन्हाळ्याचे दिवस आहे, थोडं शरबत वगैरे करते म्हणे तुला। या मला घरी घेऊन गेली। कोणतं करू म्हणे, लिंबाचं करू का कैरीचं करू का कोकमचं करू, कशाचं करू म्हणे तुला? ती म्हणे चालतंय, कोणतं होईना, अजून असं गिराईक भेटलं नाही, शरबत पाजणार पहिलंच भेटलं म्हणे। अरे शरबतच काय, तुला जेव खाऊ घालून पाठवते म्हणे। आजी पण सोबत आपल्या दोघांना जायचं म्हणे, मग मी पण जेवते ना तुझ्या बरोबर 2 घास।
काय करू म्हणे तुला, उन्हाळ्याचे दिवस आहे ना, मस्त पुरण आणि आमरसाचा स्वयंपाक करते म्हणे. असा मस्त केशर आंब्याचा रस केला आणि असे मस्त पुरणाचा स्वयंपाक केला. कोणी जिला घ्यायला आला तिनं. यम असा पोटभर जेवला. काय ग्राहक भेटलं म्हणे, पहिलंच असं इतकं तृप्त करून सगळे यमाला घाबरणारेच भेटले म्हणे. यमाला जेव घालणारं पहिलंच भेटलं, नाहीतर सगळे आपण घाबरतो की नाही, यम हे यम. ती म्हणली यमा आता ऊन पडलं, मी थोडंसं मित्रमैत्रिणीला भेटून इथे जायचंय म्हणे, आता नातेवाईकाला फोन करते जरा, तोपर्यंत तू आराम कर म्हणे. गेलं कूलर चालू करून यमाला गेलं. यम झोपी. जे यम झोपलं 5 वाजेपर्यंत उठलं नाही, तेवढ्या तिनं एक कारभार केला. वहिनी तिने यमाचे रजिस्टर काढलं तिनं वही, आणि आपलं नाव खुडलं तिनं वरचं, आणि सगळ्यात शेवट लिहून ठेवलं. ती म्हणली याला म्हणून आता तुझी मिस्टेक झाली म्हणून माझं नाव लय खाली अजून, तो पहिला नंबर माझा कसं काय लावला वही पाहिल्याशिवाय. परत वही त्याच्या बॅगेत ठेवून दिली यमाच्या. यम 5 वाजता उठला. यम म्हणला वा मावशी, मी तुमच्यावर लय प्रसन्न आहे म्हणे. तुम्ही मला पहिलं ग्राहक असं जेव खाऊ घालून आराम करून पाहुणचार करणारे पहिल्याच तुम्ही भेटले म्हणे. मी तुमच्यावर आता एक उपकार करणार आहे म्हणे. काय करणार आहे, आता वरून सुरुवात करणार होतो ना म्हणे मी यादीची, आता शेवटून खालून वर सुरुवात करणार आहे म्हणे. जिंदगी 2 पल की है, मत रहना आराम से. 2 पल फुर्सत निकालना काम से, और प्यार करना मेरे राम से. 2 घटिका थोडीशी वेळ त्या ठिकाणी आपण भगवंता करता काढली पाहिजे. दररोज शिवमंदिरामध्ये जावं, शिवपूजन करावं. परमेश्वर भगवान की जय. कालपर्यंत आपण विविध कथा श्रवण केल्या.